नमस्कार मित्रांनो, डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, विनोबा ॲपवर इतर शिक्षकांनी पाठवलेल्या रिक्वेस्ट आपण कुठे पाहायच्या आहेत आणि आपल्याला आलेल्या रिक्वेस्ट आपण कशाप्रकारे ॲक्सेप्ट करायच्या आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी आपल्या मोबाईलमधील विनोबा ॲप ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर वर आपल्याला आपला फोटो दिसेल, यावरच आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी उजव्या बाजूला आपल्याला पेंडिंग हे ऑप्शन दिसत आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी मला 2 रिक्वेस्ट या ठिकाणी आलेल्या आहेत. आता या ठिकाणी आपल्याला ॲक्सेप्ट हे ऑप्शन दिसत आहे आणि डाव्या बाजूला इग्नोर हे ऑप्शन दिसत आहे. आता या ठिकाणी मला या शिक्षकाची रिक्वेस्ट जर ॲक्सेप्ट करायची असेल तर मी या ठिकाणी ॲक्सेप्ट यावरच आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण एकदा केल्यानंतर या ठिकाणी ही रिक्वेस्ट ॲक्सेप्ट झालेली नाही. यासाठी आपल्याला पुन्हा ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी हे नाव या ठिकाणी कमी झालेलं आहे. ही रिक्वेस्ट या ठिकाणी ॲक्सेप्ट झालेली आहे. जोपर्यंत या ठिकाणावर हे नाव जाणार नाही तोपर्यंत आपल्याला ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी एक रिक्वेस्ट दिसत आहे. ही रिक्वेस्ट या ठिकाणी मध्य प्रदेशमधून आलेली आहे. आता या रिक्वेस्टला जर मला ॲक्सेप्ट करायचं नसेल तर मी या ठिकाणी इग्नोर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आलेल्या रिक्वेस्ट आपण कुठे पाहायच्या आहेत आणि आपल्याला ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायची आहे किंवा इग्नोर करायची आहे याविषयी माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला पेंडिंगमध्ये 0 हे ऑप्शन दिसत आहे. तर अशा प्रकारे इतर शिक्षकांच्या आलेल्या रिक्वेस्ट आपण ॲक्सेप्ट करायच्या आहेत की इग्नोर करायच्या आहेत याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.